हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापका ते वीरा विशो करी। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। श्रीमद भगवद्गीतेचा उपसंहार 18व्या अध्यायाचा उपसंहार करत असताना भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच एक महत्त्वाचा उपदेश करतात। या उपदेशाच्या बाबतीमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, हे माझं गुह्यातलं गुह्यतम असं मी तुला सांगतो। सर्व गुह्यामध्ये गुह्य वस्तू जेवढी गुह्य असते ती ते अधिक प्रभावी असते आणि प्रभावी असल्यामुळे तिला गुह्य ठेवलं जातं, गुप्त ठेवलं जातं। मंत्र जेवढा गुप्त ठेवला जातो तो तेवढा जास्त प्रभावी असतो। उघड केल्यानंतर त्याचं एवढं महत्त्व लोकांना कळत नसतं। म्हणून सर्वात गुह्य असलेलं परमार्थाचं वर्म इथे भगवान परमात्मा सांगतात। हे वर्म जाणल्यानंतर भगवान म्हणतात, हे भक्तीचं वर्म तू जाणलंस, हे ज्ञानाचं वर्म तू जाणलंस, हे कर्माचं वर्म तू जाणलंस। हे वर्म जाणल्यानंतर मी शपथपूर्वक सांगतो की तू मलाच प्राप्त होशील। म्हणजे आत्यंतिक साध्याची प्राप्ती करून देणारं हे साधन आहे। इतर साधना सुद्धा आहेत, परंतु इतर साधनाच्या ठिकाणी भगवंतांनी अशी प्रतिज्ञा घेतलेली नाही, प्रतिज्ञा केलेली नाही। परंतु हे साधन सांगत असताना मात्र भगवान परमात्मा प्रतिज्ञा करतात, सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे। कोणतं गुह्य सांगितलं भगवंतांनी? भगवान म्हणतात, मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे। मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो। वास्तविक पाहता देवाला मी प्रतिज्ञापूर्वक हे खरं सांगतोय असं म्हणायची काही गरज नाही। ज्ञानोबारायांनी हा विषय पुढे रंगवला आहे, कारण तो सत्य प्रतिज्ञा आहे। त्याला प्रतिज्ञा करायची काय गरज आहे? त्याला शपथ घ्यायची काय गरज आहे? परंतु भगवान परमात्मा प्रेमाच्या भरामध्ये ही प्रतिज्ञा घेतात किंवा या साधनाचं एवढं महत्त्व आहे। हे साधन जे आहे निश्चित माझी प्राप्ती करून देणार आहे हे सांगण्याकरता म्हणून देवाने आपलं सत्य प्रतिज्ञा त्या ठिकाणी केलेली आहे। मी हे जे तुला सांगतोय आता हे तू वरवरचं समजू नकोस, सहज मी बोलतोय असं समजू नकोस। अर्जुनाचे आणि भगवंताचे संबंध जे आहेत ते मित्रत्वाचे संबंध आहेत। सख्य रसातून अर्जुन महाराजांनी भगवंताची भक्ती केलेली आहे
आणि सख्य रसामध्ये कधी कधी भगवान परमात्मा अर्जुनाचा विनोदही करत होते, अर्जुनही महाराज भगवंतावर विनोद करत होते. अर्जुन महाराज म्हणत असतील, देवा कदाचित तू खरं बोलतोस की खोटं बोलतोस मला काय माहिती, कारण लहानपणी तुला खोटं बोलायची खूप सवय होती. माती खाऊन सुद्धा तू काय म्हटलं, माती खाल्ली नाही. आणि शपथपूर्वक आईला सांगितलं मी खाल्ली नाही माती, पण खाल्ली होती. भगवान परमात्मा म्हणतात, बाबा अर्जुना ते लहानपणीचं लीलेचं चरित्र सोडून दे, पण आता मात्र मी तुला हे खरं सांगतोय, सत्यम ते प्रतिजाने. आणि मी त्या ठिकाणी शपथ घेतो म्हणतात. तुझी शपथ घेतो म्हणतात का माझी शपथ घेतो म्हणतात? तुझी शपथ घेतो म्हणतात अर्जुना. शपथ घेणारा कधी माझी शपथ घेत नसतो, तुझी शपथ म्हणत असतो. कारण काही झालं तर त्याला होत नाही, मग ज्याची शपथ घेतली त्याला होत असतं. तुझ्या शपथ. तेव्हा भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा तुझी शपथ घेतो. अर्जुन महाराज कदाचित म्हटले असतील, तुझी शपथ कशाला घेतो, माझी कशाला घेतो, बाबा तुझीच घे. भगवान म्हणतात, माझी शपथ घेऊन मी तुला सांगतो, कारण मी आणि तो काही वेगळा नाहीस. का शपथ घेतात भगवान परमात्मा, त्याचं कारण सांगितलं भगवंतांनी. प्रियोसी मे, तुम्हाला खूप प्रिय आहेस. आणि असं भगवंतांनी जे काही गुह्य सांगितलंय परमार्थाचं, हे 2 श्लोक म्हणजे सगळ्या गीतेचं सार, सगळ्या शास्त्राचं सार, सगळ्या वेदाचं सार त्या ठिकाणी सांगितलं. भगवंतांनी त्याच्यात मनमना भव याच्यातून ज्ञानयोग सांगितला, मद भक्तो भव याच्यातून भक्तियोग सांगितला, मद याजी भव याच्यातून कर्मयोग सांगितला, आणि माम नमस्कुरु याच्यातून शरणागती सांगितली. ही 4 साधनं आहेत. एक तर भगवंताचं ज्ञान करून घ्या, एक तर भगवंताची भक्ती करा, जीवनात आलेलं सगळं कर्म भगवंता करताच करा, आणि सगळे शेवट भगवान म्हणतात, सोपं साधन तुला सांगतो, तू मला शरणी नमस्कार कर. नमस्कार हे सुद्धा खूप मोठं साधन आहे. परमात्म्याला नमस्कार केला, संतांना नमस्कार केला, देवाला नमस्कार केला, त्या नमस्काराने परमात्मा प्रसन्न होतो आणि परमात्मा कृपा करतो, आणि कृपाद्वारे त्याचा काय करतो, उद्धार करतो. म्हणून सर्वात श्रेष्ठ साधन नमस्कार सुद्धा आहे. भगवंताला नमस्कार करणं किंवा सर्व जगामध्ये भगवान परमात्मा आहेत असं समजून सर्वांना नमस्कार करा. म्हणून असंच ही सगळी साधनं भगवान परमात्म्याने या ठिकाणी सांगितली. बुद्धी भगवान परमात्म्यामध्ये लागली पाहिजे, भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर जसं ज्ञान असतं तशा इच्छा होतात, तसा भाव निर्माण होतो, आणि तसंच आपल्या जीवनामध्ये कर्म निर्माण होत असतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन आहे. म्हणून भगवंतांनी सगळ्यात पहिल्यांदा असं म्हटलंय, मन मना भव. भक्तीमध्ये सगळ्यात काय महत्त्वाचं आहे, मन. म्हणून तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. कारण मनाने ठरवलं तरच मोक्ष आहे, मनाने ठरवलं तरच बंधन आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. मनाने ठरवलं तर कोणत्या गोष्टी होत असतात. प्रवचनाला आला, येऊन बसला, अगदी खांबाला जागा धरून बसला, पण मनाने ठरवलं ऐकायचं नाही, तो ऐकू शकत नाही. आणि घरी असला, काम करत असला, पण मनाने ठरवलं ऐकायचं,
तो घरी बसून सुद्धा प्रवचन काय करू शकतो, ऐकू शकतो. अगदी मंदिरात आला, मंदिरात जाऊन माऊलीच्या समाधीजवळ गेला आणि मनाने ठरवलं दर्शन घ्यायचं नाही, काही उपयोग होत नाही, दर्शन घेत नाही. आणि घरी बसल्या बसल्या मनाने ध्यान करायला लागला परमात्म्याचं, आणि त्याने काय केलं, मनानेच भगवंताचं ध्यान केलं. म्हणून मन हे खूप महत्त्वाचं आहे. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा मनाला खूप उपदेश केलेला आहे. इथे भगवान परमात्मा सुद्धा पहिल्यांदा म्हणतात की तू माझ्या ठिकाणी मन लाव. मन मना भव. कारण मन माझ्या ठिकाणी लावल्यानंतर हे मन जे आहे, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती गासोनी कैसे निवृत्तीशी आले. आणि हे मन लागण्याकरता मग पुढच्या सगळ्या क्रिया आहेत. भक्ती करायची, यज्ञ करायचा आहे, कर्म करायचं आहे. यज्ञामध्ये सुद्धा 3 प्रकार सांगितले. यज धातूचे 3 अर्थ आहेत, दान, पूजा आणि संगतीकरण. माझ्याकरताच दान कर, माझ्याकरताच पूजा कर, माझी संगती, माझ्या संतांची संगती कर, माझी संगती कर. म्हणून मन लावायचे देवाच्या ठिकाणी. मन लागण्याकरताच देवाची भक्ती करायची, देवाकरताच सगळं कर्म करायचं आहे आणि सर्वत्र देव आया असं समजून नमस्कार करायचा आहे. याचा विचार काल आपण केला. ज्ञानोबारायांनी याच्यावर जे विवरण केले ते आपल्याला आज पाहायचं आहे. तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा, मज व्यापकाते वीरा विशो करी. अर्जुन इथे भगवान परमात्मा अर्जुनाला वीरा हे संबोधन वापरतात. कारण हे मन लावण्याकरता सुद्धा मनुष्य काय पाहिजे, वीर पाहिजे. सगळ्यात जिंकणं सगळ्यात कठीण कोणाला आहे तर मनाला जिंकणं आहे. म्हणून हे मन जिंकायचं आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. त्या मनाला बाहेर विषयात गेले तिकडून आणायचं आहे आणि देवाकडे लावायचं आहे. म्हणून वीर पाहिजे मनुष्य. परमार्थ काय, शुळावरील पोळी म्हटले. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. शूर माणसाचं काम आहे. प्रवचन नीट ऐकणं सुद्धा शूर माणसाचं काम आहे. प्रवचनाला येणं सुद्धा शूर माणसाचं काम आहे. ज्याच्या इंद्रिय ताब्यात नाहीत, ज्याच्या घरातल्या ताब्यात नाहीत, त्याला परमार्थात तो येऊ शकत नाही. या इच्छा यायची पण कोणीच येऊ देत नाही त्याला. काही शूर आहे तो. इंद्रिय येऊ देत नाहीत, व्यक्ती येऊ देत नाहीत, वस्तू येऊ देत नाहीत. म्हणून इकडे येण्याकरता वीर भगवान परमात्मा म्हणतात तो वीर हो. कशाकरता वीर व्हायचं आहे, तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा, मज व्यापकाते वीरा विषयो करी. बाह्य आणि अंतर. आपुलिया सर्व व्यापार, आपले जे काही सर्व व्यापार आहेत, सगळे व्यवहार आहेत, काही बाह्य व्यवहार चालतात आणि काही आंतरव्यवहार चालतात. बाह्य व्यवहार जे आहेत ते बाहेरच्या इंद्रियांनी चालतात, कर्मेंद्रियांनी चालतात. पाहणं असेल, ऐकणं असेल, बोलणं असेल, चालणं असेल, सगळे बाहेरचे व्यवहार. यत करोशी यदस्नासी यत जुहोशी ददासी यत यत तपस्यसी. बाह्य दृष्टीने जेवढे काही व्यापार असतील किंवा अंतकरणाचे काही व्यापार आहेत, आतल्या आत काही व्यापार चालतात. मनाचा व्यापार चाललेला आहे. आपण जरी बसलो तरी सुद्धा मनाचा व्यापार चालू आहे.
बुद्धीचा व्यापार चालू आहे. आणखीन मन बुद्धी आतमध्ये काय व्यापार हेच मन आणि बुद्धी चित्त अहंकार यांचे व्यापार सुरूच आहेत. श्वासोश्वास घेण्याचा व्यापार सुरूच आहे. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात हे सगळे जे व्यापार आहेत तरी बाह्य आणि अंतरा आपुल्या सर्व व्यापारा सगळे व्यापार मज व्यापकाते वीरा विशो करी. हे सगळे तुझे व्यापार जे आहेत व्यापक असलेल्या मला विषय करून तू सगळे व्यापार कर. जे जे काही व्यापार करशी का भोग हान भोगीशी अथवा यज्ञेजीशी नानाविधी परी मने वाचा देहे जैसा जो व्यापार होय मी करीतो आहे ऐसे न मन करणे का न करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळ तसे जेणे परमात्मेने ते भावना करोनी करावे माझ्या मोहर. मला विषय कर म्हणतात भगवान परमात्मा. आणि मला विषय म्हणजे मला संकुचित मला विषय नको मज व्यापकाते हे महत्वाचं आहे. वीरा विषय करी. मी जे आहे हा केवळ तुझ्या समोर रथात बसलोय एवढाच संकुचित नाही. मी केवळ मंदिरापुरताच संकुचित आहे असं समजू नकोस. तर मी कसा आहे एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानुका जैसा काही दिशे न दिशे ऐसा. वाणीचा नव्हे म्हणजे माझी वानवा कुठंच नाही सर्वत्र मी आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. सर्वामध्ये मी आहे असं समजून तुझा व्यापार झाला पाहिजे. आणि सर्वात्मक भगवंताची सेवा आहे म्हणून तुझे सगळे व्यापार झाले पाहिजे. चालण्याचा व्यापार असेल तो त्या ठिकाणी मला व्यापकाला विषय करून चालण्याचा व्यापार झाला पाहिजे. तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया पाया उळीक घापे. मी अरे यात्रा तर केलीच पाहिजे परंतु तुझं प्रत्येक चालणं जे आहे ते यात्रा झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तू जात असताना अशी भावना केली पाहिजे की मी भगवंताला भेटायला चाललोय. हां जेवत असताना अशी भावना करायची की माझा यज्ञ चालू आहे. आपण नेहमी गोपिकांचं चरित्र या बाबतीत सांगत असतो. आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले. पुढं काय हरीने जिवे केली साठी पाडिली तुटी सकळांशी. एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली पुराणांत. जेवत असताना त्यांची ही भावना आहे की मी जेवते हे देवाचं शरीर आहे म्हणून देवाकरता देवाच्या प्रसन्नतेकरता जेवण असल्यामुळे जेवण सुद्धा भक्तीत झाली. चालत असताना भावना ही आहे की मी देवाला भेटायला चालले. कुठलंही काम करत असताना सुद्धा अशी भावना आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणून मज व्यापकाते वीरा विषय करी. काय बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांच्या सवे. सासुरे माहेर सासू सासरा दीर
सासुरे माहेर सासू सासरा दीर देखती भ्रतार कृष्ण रूप. सासुरे माहेर सासू सासरा दीर देखती भ्रतार कृष्ण रूप. अशा प्रकारे त्यांची स्थिती आहे. सर्व काही करत असताना, बोलताना, खाताना सासुरे माहेर सासू सासरा दीर देखती भ्रतार हरीच्या रूपे. पुढं काय? सोयरे सज्जन इष्टमित्र जन कन्या कुमारी धन कृष्णाची गोत. शेवट काय? निळामणे त्यांचे संपत्ती वैभव पश्वादिक सर्व झाला कृष्ण. अशा प्रकारे त्यांची स्थिती आहे. सगळं काही त्या करतात. हसताना, खेळताना, रडताना, भांडताना सर्वामध्ये परमात्माच आहे. परमात्म्याचीच ही सेवा आहे अशी भावना. मज व्यापका ते वीरा विशो करी. त्याकरता उदाहरण दिलं. अवघा अंगी जैसा वायू मिळवणे आहे आकाशा तू सर्व कर्मी तैसा मजशीच आस. आगवा अंगी जैसा वायू मिळवणे आहे आकाशा. त्या ठिकाणी आकाशामध्ये वायू राहतो. यथाकाश स्थितो नित्यम वायु सर्वत्र गो महान तथा सर्वानि भूतानि मत्स्थानि त्युपधारय. गगन जेवढे जैसे पवनी गगन तेवढाची असे सहज हलवलिया वेगळा दिशे एरवी गगन तेची तो. हलवला तर वेगळा आहे, नाहीतर तो नि गगन काही वेगळा नाही. तसं भगवान म्हणतात वारा जसा त्या आकाशामध्ये आकाशरूप होऊन राहतो. पवन हलवणी पाहिजे तरी गगना वेळा वेगळा देखीजे. एरवी गगन तो सहजे असे जैसे तैसे शरीरे हन कर्मे तो भक्त ऐसा गमे परी आंतरे प्रतिती धर्मे मेचे झाला. बरोबर होई सांगितले. बरोबर. बाहेर तो कर्म करताना जरी दिसत असला, हलवल्यानंतर वायू वेगळा दिसतो, पण तो काय गगन रूपच आहे. तसा हा भक्त सर्व काही कर्म करताना आपल्याला दिसतो. आगवा अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा तू सर्व कर्मी तैसा मजशीच अस. सर्व कर्म करत असताना सुद्धा आपल्याला वाटते तो कर्म करतोय, पण कर्म जरी करत असला तर परमात्मा स्वरूपात राहून सगळी कर्म करतो. परमात्म्याची सेवा म्हणून सगळी कर्म करतो. सगळं काही परमात्मा रूप आहे असं म्हणून देहही परमात्मा रूप आहे, कर्ता परमात्मा आहे, करविता परमात्मा आहे, भोगताही परमात्माच आहे असं समजून त्याची सगळी कर्म चालू असतात. बाहेर जरी आपल्याला वाटलं तो कर्म करतोय, त्याने हे केलं त्याने केलं, पण तो काहीच त्याची भावना असते की हे सगळं परमात्मा स्वरूप आहे किंवा परमात्माच करतोय. परमात्म्याहून तो कधीही वेगळा राहून कर्म करत नाही. त्याची अंतःकरण वृत्ती जी आहे ती सतत परमात्म्याशी काय असते, जोडलेली असते. तू सर्व कर्मी तैसा मजशीच अस. सगळी कर्म करत असताना तोही नेत्रीप आहे, सर्वनी ऐकित आहे, परी तेथेचा सर्वता नोहे
आता हे ज्ञानाचं वर्णन आहे, पण इथं भक्ताचं सुद्धा तसंच आहे. तो ऐकत असताना परमात्माच त्या ठिकाणी माझ्या मुखातून ऐकतोय, बोलतोय. ध्रुव महाराजांना ज्यावेळेस भगवंतांनी गालाला शंख लावला आणि ध्रुव महाराजांनी स्तुती केली देवाची. योंत प्रविश्य मम वाचे मिमाम प्रसुप्ताम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश्च हस्त चरण श्रवण त्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. म्हटले मी तुमचं ध्यान करता करता एकदम आता समाधीस्थ गेलो होतो. जणू काही माझी बुद्धी कुंठित झाली होती, माझी वाणी बंद पडली होती, सर्व काही बंद पडलं होतं. पण तुम्ही शंख लावल्याबरोबर सगळं चेतन झालं. मला दिसायला लागलं, माझी वाणी बोलायला लागली, मला ऐकू यायला लागलं, मला दिसायला लागलं. हे सगळं माझ्या लक्षात आलंय. चाले हे शरीर कोण बोलविते, देखवी ऐकवी एक नारायण. अशा भावनेने राहणं म्हणजे ते भजनच आहे. सर्व कर्म करत असताना सर्व कर्मे तैसा मजशीच सर्व कर्म करत असताना तो त्या ठिकाणी माझ्यामध्येच असतो. तो माझ्यामध्येच आस. किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन माझे निश्रवणे कान भरून घाली. किंबहुना आता फार काय सांगू. आपले मन, तुझं मन करी माझे एकायतन एकमेव राहण्याचं मंदिर माझं. तुझं मन माझं एकमेव राहण्याचं मंदिर कर, माझं एकायतन कर. म्हणजे मनामध्ये, मनाला तू काय कर, मंदिर कर. आणि त्या मंदिरात दुसरं काहीच नको, फक्त मीच राहिलो पाहिजे. मनाला पहिल्यांदा काय कर, 60वीला हरी जिरु हृदय मंदिरी. तुझं मन मंदिरासारखं स्वच्छ कर, मंदिरासारखं पवित्र कर. आणि असं मन कर की त्या मंदिरात मी येऊन राहिलो पाहिजे. मनामध्ये दुसरं काहीच नको. माझं काय कर, किंबहुना आपले मन करी माझे एकायतन. एक आयतन, आयतन म्हणजे मंदिर. मला राहण्याकरता तुझं मन मंदिर करून तुझ्या मनामध्ये त्या ठिकाणी मीच राहिलो पाहिजे. दुसरं तुझ्या मनामध्ये काही नको. डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे, ते आत बाहेर रागवे मीच करून घालावे. मग सर्व काळी स्वभावे मीचे आहे. मन एकदा भगवत स्वरूप झालं की त्या ठिकाणी सर्व काही मग भगवत स्वरूप आपोआपच होऊन जात असतं. ते सोलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे. मन परमात्मरूप होऊन जातं. म्हणून किंबहुना आपले मन करी माझे एकायतन. जयाचे चोखटे मी होऊन असे. देवाला ते मन आवडतं आणि देव तिथून कुठे बाहेर जातच नाही. जसं भुंगा जो असतो त्या कमळात अडकतो, तसा भगवान परमात्मा सुद्धा अशा मनातून अडकतो, बाहेर जात नाही. जरी त्या ठिकाणी बाहेर घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. म्हणून अशा प्रकारे तू माझं काय कर, मन किंबहुना आपले मन करी माझे एकायतन. भगवान एकदा नारद महर्षी त्या गोकुळामध्ये गेले आणि जाताना रस्त्यामध्ये पाहिलं तर एक गोपिका जी होती ती भगवंताचं डोळे मिटून असं बसलेली होती.
आता नारद महर्षींनी पाहिलं ही बाई डोळे मिटून बसली, त्या अर्थी काहीतरी ध्यान करत असली पाहिजे. नारद महर्षी थांबले. कुतूहल वाटलं नारद महर्षींना, कारण गोकुळामध्ये कोणी डोळे झाकून ध्यान करणारं नव्हतं. कारण डोळे झाकून ध्यान करायला काय, परमात्मा समोर आहे. परमात्मा समोर असल्यानंतर डोळे झाकून ध्यान करायची काय गरज पडत नाही. डोळे झाकून ध्यान जे आहे ते योगातलं ध्यान आहे. भक्तीतलं ध्यान जे असतं ते दर्शन समानाकार वृत्ती, त्याला ध्यान म्हणतात. म्हणजे समोर देवाला पाहायचं आणि ध्यान करायचं. नारद महर्षी म्हटले, कोण बाई आली बाबा, ही कोणीतरी पाहुणी आलेली दिसती बाहेरच्या गावची, पतंजली योगग्रामवरून आलेली दिसती. हे कोण बाई आहे, काय ध्यान करते, विचारू कशाचं ध्यान करते. तर गेले आणि विचारलं की काय तुम्ही देवाचं ध्यान करताय का, परमात्म्याचं ध्यान करताय का, तुमचं ध्यान लागतंय का नाही लागतंय का. ते म्हटली, ध्यान मी कशा करते नारद महर्षी माहिती आहे, परमात्मा माझ्या हृदयात येऊन बसलाय आणि त्याच्यामुळे मला काही काम करता येत नाही. तो भगवान माझ्या हृदयातून निघून जावा म्हणून मी ध्यान करते. याला म्हणतात किंबहुना आपले मन करी माझे एकायतन, माझे निश्रवणे कान भरूनी घाली. आणि हे सगळं करण्याकरता साधन काय केलं पाहिजे. ज्ञानोबा राय बोलतात, माझे निश्रवणे कान भरूनी घाली. माझ्या श्रवणाने, कथेच्या श्रवणाने, कीर्तनाच्या श्रवणाने, नामाच्या श्रवणाने तुझे कान काय कर, भरून घाल. कारण मनामध्ये भगवान परमात्मा येण्याकरता द्वार जर कोणता असेल तर ते काय आहे, कान आहे. प्रविष्टः कर्णरंध्रेन स्वानां भाव सरोरुहम धुनोति शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरत. भागवतात श्लोक आला, भगवान परमात्मा कानाच्या द्वारे मनात येत असतो. प्रविष्टः कर्णरंध्रेन, आणि मग आत जाऊन भगवान परमात्मा मन स्वच्छ करायचं काम करतो. हो, नाथ महाराजांची ओवी बरं का. श्रवणाच्या द्वारे भगवान परमात्मा आत जातो आणि तेने धाके अंतरी चित्तशुद्धी असं लिहिलंय. म्हणजे श्रवणाच्या द्वारे भगवान परमात्मा आत येत असतो. म्हणून श्रवण खूप महत्त्वाचं आहे. साक्षात्कार सुद्धा जो होतो, निर्गुणाचा साक्षात्कार सुद्धा श्रवणानेच होतो आणि सगुणाचा साक्षात्कार सुद्धा श्रवणाने. म्हणून पहिली भक्ती कोणती सांगितली, श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम, अशा 9 भक्ती सांगितल्या. त्या 9 भक्तीत सगळ्यात पहिल्यांदा श्रवण का सांगितलं, कारण पुढची कोणतीच भक्ती श्रवणाशिवाय, ऐकायचं असेल श्रवणाशिवाय नाही, कीर्तन करायचं असेल श्रवणाशिवाय नाही, पूजा कशी करायची श्रवणाशिवाय नाही, सेवा कशी करायची ऐकावं लागेल कुठंतरी जाऊन कशी सेवा करायची. म्हणून श्रवण भक्ती खूप खूप महत्त्वाची आहे. रामायणामध्ये वाल्मिक ऋषींच्याकडे आश्रमामध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी वाल्मिक ऋषींना विचारलं, मला राहायला कुठंतरी चांगली जागा सांगा. म्हटले, देवा तुम्ही तर सगळेच ठिकाणी आहेत, तुम्हाला राहायला जागा कुठं पाहिजे. मी सगळ्या ठिकाणी आहे पण तो सामान्य रूपाने आहे, पण काही ठिकाणी मात्र मी विशेष रूपाने राहतो. देव वसे. कुठं तुम्ही राहता तर 14 जागा सांगितल्या. मी 14 ठिकाणी राहत असतो. त्यातली पहिली जागा सांगितली, जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुबग सरी नाना. ज्याचं श्रवण समुद्रासारखं आहे आणि भगवंताच्या कथा ज्या आहेत त्या नद्यासारख्या आहेत. किती नद्या आल्या तरी समुद्र त्या ठिकाणी येऊ द्याच म्हणतो, बास म्हणतो का. तरी किती जरी ऐकलं तरी ज्याचे कान तृप्त होत नाहीत, समजायचं त्याच्या हृदयात आता देव येऊन बसलेला आहे. देव तिथे आपोआप येऊन बसतो. म्हणून श्रवण महत्त्वाचं आहे.
भागवतामध्येच पृथू महाराजांनी देवाला 10,000 कान मागितले. देवा मला किती हजार कान द्या? 10,000 कान. 10,000 कान म्हणजे 10,000 कानाची शक्ती मला द्या, की जेणेकरून तुमच्या किती कथा ऐकल्या तरी मला असं वाटलं नाही पाहिजे बाद झालं आता ऐकून, ऐकतच राहावं. हो, श्रवण महत्त्वाचं आहे. म्हणून तेच पृथू महाराज असं वर्णन केलं की पुंडलिकरायाच्या रूपाने वाळवंटात येऊन बसले. आणि म्हणून पुंडलिकराय सारखं श्रवण करतात, तिथे कीर्तन ऐकतात. म्हणून माझेनी श्रवणे कान भरोनिया, ऐकेन तुझी कीर्ती ती मज विश्रांती. आणि दुसरी भक्ती सांगितली, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेत दृष्टी पडो आवडी कामिनी. श्रवणम कीर्तनम विष्णो हो असंही भक्ती सांगितलेत. आणि शबरी मातेला भगवान प्रभू रामचंद्रांनी 9विधा भक्ती सांगितली. तिथे असं म्हटलंय, प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. दुसरी भक्ती म्हणजे पहिली भक्ती उलट संतांचा संघ आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडायला कारण काय? संत संघ आहे. सगळ्या भक्ती आपोआप येतात, तुम्ही फक्त संत संगतीत जा. म्हणून ज्ञानोबाराय या ठिकाणी श्लोकामध्ये कुठेही संतांचं वर्णन आलं का? भगवान म्हणतात, मन मना भव मद भक्तो भव. सगळं माझ्याकडंच घेतलंय भगवंतानी. माझ्याकडंच मन लाव, माझीच भक्ती कर, माझ्यासाठी यज्ञ कर, मलाच नमस्कार कर. पण ज्ञानोबारायांनी ते मात्र देवाला बाजूला केलंय. देवाच्याच मुखातून ज्ञानोबाराय बोलतात, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. कारण या सगळ्या भक्ती येण्याकरता संत महत्त्वाचे आहेत. किंबहुना देवाला आपल्या भक्तीपेक्षा सुद्धा संतांची भक्ती, संतांची सेवा आवडते. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे. म्हणून इथे ज्ञानोबारायांनी संत घेतलेले आहेत. आत्मज्ञान कोण आहेत संत? बाह्य लक्षणाची संत नाही बरं का. संतांचं लक्षण इथे ज्ञानोबारायांनी सांगितलंय. स्त्री आहे का, पुरुष आहे का, लहान आहे का, मोठा आहे, शिकलेला आहे का न शिक, त्यापेक्षा उभा गण लावलाय का आडवा गण लावलाय का, कोणती माळ घातली का, कोणते कपडे घातलेत, काही महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं लक्षण सांगितलं, आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी, तेथ दृष्टी तो जो आत्मज्ञानाने शुद्ध झालेला आहे त्याला काय म्हणायचं? संत. आता आत्मज्ञान म्हणजे काय? मी त्याला काय झालंय? दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, याला आत्मज्ञान म्हणतात. मी ब्रह्मरूप आहे, सगळं जगत ब्रह्मरूप आहे, असा ज्याला दृढ बोध झालेला आहे. देह तादात्म्य ज्याचं काय झालेलं आहे, सुटलं. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. असं त्यांना त्या ठिकाणी ज्ञान झालेलं आहे. हे सगळं जगत परमात्मा रूप आहे, मी सुद्धा परमात्मा रूप आहे. आणि असा दृढ बोध यांचा कधी हालतच नाही. आत्मज्ञाने चोखडी. आणि ते कसे झालेले? शुद्ध झालेले.
पवित्र झालेले, कारण आत्मा कसा आहे? पवित्र आहे, शुद्ध आहे. परमात्मा पवित्र आहे, शुद्ध आहे. त्या परमात्मा रूप ते झालेले आहेत, म्हणून ते सुद्धा पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव. परमात्मा पवित्र असल्यामुळे ते सुद्धा परमात्मा स्वरूप झाल्यामुळे ते सुद्धा काय झाले? पवित्र झाले. ऐसा ज्याचा अनुभव देवतया जवळी असे, पाप नाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता तुका म्हणे भेदा भेद. असे जे संत आहेत त्यांना म्हणायचं आत्मज्ञाने चोखडी. संत ही माझी रुपडी. भगवान परमात्मा म्हणतात संत माझं काय? रुपड. रूप म्हणलं का? रुपडं म्हटलं. ज्ञानोबारांच्या आवडीचा शब्द, तुकोबारांच्या आवडीचा शब्द आहे, सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. उभे पंढरीचे विटेवरी. रुपड का म्हटलंय? हो हो, हे सगुण आहे, साजीर आहे, गोजीर आहे, सुंदर आहे, म्हणून त्यांना रुपडं म्हटलेलं आहे. संत ही देवाला सुद्धा संत आवडतात, म्हणून रूप म्हणण्यापेक्षा माझं रुपडं आहे ते, असं भगवान परमात्मा बोलतात. संत ही माझी रूपच आहेत. मला जर पाहायचं असेल तर कोणाला पाहायचं? संतांना पाहायचं. कारण मी कधी माझ्या रूपाने अवतार घेतो तर बहुतेक संतांच्या रूपाने काय घेतो? अवतार घेतो. ज्ञानोबाराय असतील, तुकाराम महाराज असतील, नाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, सगळे संत आहेत. हे सगळी संत म्हणजे देवाचे काय आहेत? रुपडी आहेत. देवाला त्यांची सेवा केलेलं आवडतं. आणि म्हणून भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाचा जर भाग कोणता असेल तर आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. त्या संतांच्या वर आपली दृष्टी पडावी, संतांना आपण पाहावं. किती आवडीने पाहावं म्हटले? दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. एखादा कामुक मनुष्य एखाद्या कामिनीला, सुंदर स्त्रीला पाहण्याकरता जेवढा उत्सुक असतो, जेवढा तळमळ करत असतो, तसं संतांना पाहण्याकरता आवड असणं, प्रेम असणं, याला सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात ही माझी काय आहे? भक्ती आहे. हरपले आपणे पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. पाहणं या शब्दाचा अर्थ इथे त्या ठिकाणी संतांना भेटणं, संतांची सेवा करणं, संतांचा उपदेश ऐकणं, हे सगळं घ्यायचं आहे. संतांना पाहायचं म्हणजे ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे. संतांना भेटण्याकरता इतकी आवड पाहिजे. संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची. हो, भगवान परमात्म्याने त्या नल कुबेर आणि मणिग्रीव यांचा उद्धार केला. वृक्षाच्या रूपामध्ये होते, ते झाडं झाले होते ना, तेव्हा त्यांनी सुंदर अशी स्तुती केली भगवंताची. तिथे हाच असाच आशय आलेला आहे. वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम. हे देवा, आमची वाणी नेहमी तुझ्या गुणानुकथनामध्ये असू दे. आमचे कान जे आहेत ते नेहमी श्रवणौ कथायाम. आणि आम्हाला आमची दृष्टी जी आहे, तुमच्या तनू असलेले जे संत आहेत त्यांच्या त्या ठिकाणी दर्शनामध्ये आमची दृष्टी नेहमी राहावी. संत ते संगती देई चरण सेवा, जेने तुझा विसर न पडावा, हाची भाव माझे आजेवा मनोरथ. म्हणून अशा संतांना पाहण्यासाठी काय करावे असावी? आवडी. ज्ञानोबारायांना पाहण्याची आवड असावी, तुकोबारायांना पाहण्याची आवड असावी, नामदेवरायांना पाहण्याची आपल्याला आवड असावी, एकनाथ महाराजांना पाहण्याची आवड असावी. म्हणून आपल्याकडे ज्या वाऱ्या आहेत
कशा करतायत? त्यांना पाहण्याकरताच आहेत. ज्ञानोबारांना पाहायचं असेल, ज्ञानेश्वरी बघा, ज्ञानोबाराय दिसतील. तुकाराम महाराजांना पाहायचं असेल तर गाथा बघा. नामदेवरायांना पाहिजे असेल तर नामदेव महाराजांची गाथा बघा. त्यात आपल्याला ज्ञानोबाराय दिसतात, तुकाराम महाराज दिसतात. वाङ्मयाच्या रूपाने ते आहेत. प्रत्यक्ष दर्शन झालं तर खूपच चांगलं आहे की नाही? असे प्रत्यक्ष दर्शनसुद्धा एकनाथ महाराजांना या ठिकाणी ज्ञानोबारायांचं झालं. तळमळ होती अंतकरणामध्ये, ज्ञानोबारायांना पाहायचं आहे. त्यांना झालं. गुलाबराव महाराज, संतश्रेष्ठ प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांनासुद्धा ज्ञानोबारायांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्याचं त्यांनी लिहिलं आहे. मला ज्ञानोबारायांनी मांडीवर बसवलं, डोक्यावरून हात फिरवला. सद्गुरू जोग महाराजांनी सुद्धा त्यांच्या चरित्रात असं लिहिलं आहे. अजन वक्षखाली पारायण करता करता मला ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि सांगितलं, अजून 20 वर्ष मी तुम्हाला आयुष्य देतो, तुम्ही ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करा. म्हणून संत आपल्याला दिसावेत, संत आपल्याला भेटावेत, अशी काय पाहिजे? तळमळ पाहिजे. ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. निळोबारायांचं वर्णन आपल्याला पाहता येत आहे. भगवान परमात्मा आले, किती दिवस अनुष्ठान केलं होतं? 42 दिवस. तुकाराम महाराज भेटले पाहिजेत, तुकाराम महाराज दिसले पाहिजेत. देव आले, म्हटले येथे तुझं लागे बोलाविले कोणी, प्रार्थिले वाचोनी आला शिका. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुक याचा दावा. हो, तुकाराम महाराज आले. गवरशेटवानी त्यांचंही वर्णन करतात, त्यांनाही भेटायला तुकाराम महाराज आले. म्हणून दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी, तेवढी तळमळ अंतकरणामध्ये पाहिजे. मी सर्व वस्तीचे वसवटे, माझी नामे जी चोखटे. ते जीवा यावया वाटे, वाचेची लावी. मी सर्व वस्तीचे वसवटे. भगवान म्हणतात मी सगळ्या जगाचं राहण्याचं स्थान आहे. स्थान आहे. सर्वांचं अधिष्ठान मीच आहे. सर्वांचं गंतव्य परमगती मी आहे. म्हणून माझी नामे जे चोखटे, ते जीवा यावया वाटे वाचे चिये लावी. अशी माझी जी नावं आहेत ती सगळी कशी आहेत? चोखट, पवित्र. मी पवित्र असल्यामुळे माझं नाव सुद्धा कसं आहे? पवित्र. नाम बरवया बरवंट. नाम पवित्र आणि चोखट. नाम स्मरे निळकंठ, निज सुखे निवाला. वाट पाडा तो कोळीकू, नाम स्मरे तो वाल्मिकू. नामे उद्धरिले तिही लोकू, अपना सहित निवाला. नामस्मरे आजामेळ, महापातकी चांडाळ. नामे झाला तो सोज्वळ, ऐशे अनंत अपार. नामे तारिले चराचर, नाम पवित्र आणि परिकर. बाप रुक्मादेवीवराचे असं नाम आहे. म्हणून चोखट म्हटलंय. पवित्र आहे नाम देवाचं. किती नाम पवित्र आहे, किती अपवित्र असला तर त्याला काय करून टाकतंय? पवित्र करून टाक. कोणी जरी नाम घेतलं, कसं जरी नाम घेतलं, कधीही नाम घेतलं तरी त्याचं नाम काय करून टाकतं? उद्धार करून टाकतं. म्हणून असं माझी नामे जे चोखटे, कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा,
मंत्र हा जपावा. नाम सगळ्यात पवित्र आहे. अपवित्रला नाम जप यज्ञ तो परम बाधो न शके स्नानादी कर्म नामे पावन. हो, अधर्माला तर पावन करतं, पण धर्मात काही न्यूनता झाली ती पावन करतो. नाम परब्रह्म वेदार्थे. नाम कसं आहे? परब्रह्म स्वरूप आहे, भगवत स्वरूप आहे. भगवंतापेक्षाही भगवंताचं नाम श्रेष्ठ सांगितलं. नाम चांगले चांगले कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षस. अशा प्रकारे मी सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जे चोखटे. अनेक नाम आहेत. हो, देवानी सगळी नावं धारण केलेली आहेत. नामाची या सहस्रवरी, पण त्याच्यामध्ये चोखटे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. हा, ती जीवा यावया वाटे वाचेचे लावी. जीवा यावया वाटे वाचेचे लावी. जीवात आली पाहिजेत याच्याकरता वाणीने पहिल्यांदा नाम घेतलं पाहिजे. का वाणीने घेऊन जीवात न्यायचं, का जीवात आणायचं आणि मग वाणीत आलं पाहिजे. जीवात आलं की वाणीत येतच, आणि वाणीत आल्याशिवाय जीवात जात नाही. म्हणून पहिलं घ्यायचं असेल तर कुठून घ्यायचंय? वाचेने घ्यायचंय. आणि मग वाचेने घेतल्यानंतर ते कुठे येते? जीवात येते. जीवात येते म्हणजे सर्वत्र चिंतने चिंतने सर्वत्र परमात्म्याची प्रतीती आणते. सतत नाम, सुरुवातीला नाव घ्यावं लागतं, पण नंतर मग नामस्मरण घ्यायची गरज नाही. केल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर म्हणले आम्हाला तुमच्या भक्ताला दर्शन. झोपलेत आतमध्ये, त्यांना उठवा, काय हरकत नाही. भगवान परमात्मा आतमध्ये गेले शय्यागारामध्ये. आता देव एकटा जाईल का हो? देवाबरोबर सगळं राजा चाले तेथे सगळ्या सत्यभामा माता, रुक्मिणी माता, उद्धव, अक्रूर सगळे गेले. आणि सगळ्यांनी गेल्यानंतर पाहिलं अर्जुन महाराज झोपलेले आहेत. सुभद्रेच्या मांडीवर अर्जुन महाराजांचं डोकं आहे. आणि अर्जुन महाराज झोपलेले असताना सुद्धा त्यांच्या केसातून अंगातून सगळा काय येतोय? कृष्ण कृष्ण असा ध्वनी येतोय. देवाने ते पाहिलं, देवाला इतका आनंद वाटला. आणि मग भक्तांनाही आनंद वाटला. रुक्मिणी आई साहेब म्हटले, असा भक्त, आम्ही एवढी भक्ती करतोय पण अजून आम्हालाही अशी अवस्था नाही. म्हणून रुक्मिणी माता पायाच्या बाजूला गेल्या पाय दाबायला अर्जुनाचे, तर पायातून सुद्धा ध्वनी येत होता. मग देवाला वाटलं माझा भक्त एवढा श्रेष्ठ, म्हणून भगवान परमात्मा तिथे स्वतः गेले आणि अर्जुनाचे पाय दाबायला लागले. गीताप्रेषच्या अंकात ही अशी कथा आलेली आहे. मग इकडे बाहेर भगवान शंकर वाट बघताय, अजून कसे येणार, अजून कसं येणार. म्हणून ब्रह्मदेवाला पाठवलं, जा बघून या काय चाललंय आतमध्ये. ब्रह्मदेवाने ही लीला पाहिली, यांचा ध्वनी चाललेला आहे आणि ध्वनीच्या तालावर भगवान तिथे डोलतायत, सगळे भक्त डोलतायत. ब्रह्मदेव गेले ते बघितलं, ते लागले स्तुती करायला यम ब्रह्मावरून. हां,
नारद महर्षींना भगवान शंकरांनी बोलवले, म्हणजे तुम्ही तरी बघून या काय चाललंय नेमकं. नारद महर्षी गेले आणि ते सगळं पाहिल्यानंतर म्हटले, आता विणा वाजवायलाच कोण नव्हतं, मी विणा वाजवतो. त्यांनी भजन सुरू केलं. शेवटी भगवान शंकरांच्या कानावर भजनाचा आवाज गेला. म्हणले काहीतरी यांची गडबड चाललेली आहे, भजन चाललंय ना आपल्याला बाहेर ठेवले. म्हणून भगवान शंकर आतमध्ये गेले आणि दिव्य अशी लीला पाहिली. कशा करता सांगितलं, ते जीवा यावया वाटे वाचेची लावी, वाचेची वाटे जीवा यावया, हां, किंवा जे यावया सुद्धा पाठ आहे. आतमध्ये अंतकरणात येण्याकरता पहिले वाचेची वाट आहे, तिने आत न्यायचे नामस्मरण. बाहेर खूप नामस्मरण केलं की ते आपोआप आत जातं. आत स्थिर झालं की सहज वाणीच्या द्वारे पुन्हा येत असतं. हो, माझी मज झाली छंद या नामाचा घेतला असे. अशा प्रकारे आणखीनही काही भक्तीचं वर्णन केलंय उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज.